एक वेळेची गोष्ट आहे. कृष्णपूर नावाच्या राज्यामध्ये मिथिलेश रोज आपल्या नाईच्या अवजारांचा डब्बा घेऊन निघून जायचा आणि गावाच्या एका झाडाच्या जवळ जाऊन बसायचा, जिथे लोक त्याच्याकडे येऊन केस कापणी करून घ्यायचे. आज राजाचा एक दूत आला आणि त्याला बोलायला लागला. का मिथिलेश नाही तूच आहेस? हा भैया मीच आहे. सांगा कसे केस कापू? मला नाही कापायचे. महाराजांनी आदेश दिला होता राज्यातील सगळ्यात प्रसिद्ध वारकाला घेऊन या. हे तर माझं सौभाग्य आहे जे माझ्या कलेला पहिचान भेटत आहे. सांगा कधी यायचंय महाराजांना भेटायला? आत्ता चल. महाराजांची दाढी आणि केस जे कापायचे आहेत. चला येतो मी. दूत मिथिलेशला राजाच्या खोलीपर्यंत घेऊन गेला. राजा इंद्रजित आपल्या खोलीमध्ये बसलेले होते आणि दूतला येताना पाहून तो त्याला बोलतो. तर हाच आहे का राज्यातील सगळ्यात चांगला वारीक? हो महाराज, लोक तर हेच बोलतात. हेच तर तुमचं मोठप्पन आहे महाराज. पण मी माझ्या कलेवरती खूप जास्त भरोसा करतो. ये माझे केस आणि दाढी काप. पण लक्षात ठेव, एक राजा पूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो, तर ह्यामुळं त्याचा चेहरा एका राजासारखाच दिसला पाहिजे. मी नक्की लक्ष ठेवल महाराज. मिथिलेश राजाचे केस कापायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खूप सगळ्या गोष्टी आपण करतो. राजाला मिथिलेशची गोष्ट आणि त्याचं काम दोघंच खूप जास्त आवडतं. वाह, खूपच चांगलं. तू तर खरंच खूपच चांगल्या प्रकारचा वारीक आहेस. तू प्रत्येक 15 दिवसानंतर इथं येत जा आणि माझे केस कापत जा. जशी आज्ञा महाराज. असंच मिथिलेश काहीच महिन्यांमध्ये राजाचा आवडती झाला आणि केस कापण्याच्या बरोबर तो दरबारमध्ये पण बसायला लागला. ही गोष्ट मंत्री अंशुमनला अजिबात नाही आवडली. आज तो दरबारमध्ये मिथिलेश नाईसाठी एक षडयंत्र रचून आला होता. महाराजांचा विजय असो. या अंशुमन, आज कोणती नवीन गोष्ट घेऊन आला आहात मनोरंजनासाठी? जी, आज मी एक खूपच चांगली सभा घेऊन आलो आहे. विचारा, प्रश्न काय आहे? जी महाराज, विचारायचं असं होतं की तुमच्या दाढीला कोणी हात लावू शकतं का? जर हात लावला तर त्याच्यासोबत काय होऊ शकतं? हे काय बोलत आहात तुम्ही? यासाठी त्याला कारागृहात टाकलं जाईल. माफ करा दूतजी, पण असा एक माणूस या सभेमध्ये भेटला आहे, तर आम्ही काय करू शकतो महाराज? मी आदेश देतो की त्याला आत्ताच्या आता कारागृहात टाकलं जावं. सांगा मंत्री, कोण आहे तो द्रोही? तुमचा वारीक मिथिलेश. पण महाराजांनी आदेश दिला आहे दूत. आता तो आदेश वापस नाही घेतला जाऊ शकत. मंत्री, तू तर हा खूपच वाईट प्रश्न मांडला आहेस. तू तुझ्या बोलण्यामध्ये मला घेतलं आहेस. मी असं काही नाही केलं महाराज. आणि तुम्हाला पण प्रत्येक आदेशाच्या पहिले थोडा विचार केला पाहिजे. महाराज खूप जास्त चिंतित होतात. एक जागेटी त्यांची पुष्टी न करण्याची चूक आणि दुसरीकडे मंत्रीची उलझवणारी गोष्ट. महाराज, तुम्ही तुमचा आदेश वापस का नाही घेतेत? तुम्ही तर महाराज आहात ना? हे काय बोलत आहेस तू? विचार करा महाराज, हा तुमचा आदेश तुमच्यासाठी जंजाल बनू शकतो. तू काय महाराजाला भीती दाखवत आहेस का? नाही नाही महाराज, तुमच्या राज्याचा एक नागरिक असल्यामुळे मी बोलत आहे. तुला बोलायचं काय आहे नक्की? महाराज, फक्त तुम्ही मला माझ्या कामामुळे दंड देत आहात. वारीक असल्यामुळे ते माझं काम होतं, त्यामुळे तुम्ही मला सोडून द्या. मी तर फक्त एवढंच म्हणत आहे की बाकी लोकांनी पण असंच अपराध केला आहे. कोण आहे ते नाव सांगितलं जावं. तुमचे 2 नातं आम्ही बघितलं आहे की ते तुमच्या मांडीवर चढून ते तुमच्या केसाशी आणि दाढीशी खेळतात. खूपच हुशार आहेस वारका. मानलं तुला कोणताच दंड केला जाणार नाही. मी तर फक्त तपासत होतो की अशा परिस्थितीमध्ये तू काय करू शकतोस. पण महाराज, पण बिन काही नाही मंत्री. तुझ्या या कृत्याला मी एक खेळ म्हणून माफ करतो. पण 1 महिन्यापर्यंत तू एक स्त्रीचं रूप घेऊन या दरबारात येशील. जसं तुम्ही सांगाल महाराज, माफ करा. आणि मिथिलेश, मी तुला 1000 सुवर्ण मुद्रा तुझ्या हुशारीमुळे तुला भेट करतो. मिथिलेश डोकं खाली करून प्रणाम करतो
आणि मंत्रीला आपल्या विचित्र षडयंत्रासाठी सजा भेटते आणि मिथिलेशची उपमा राजाच्या डोळ्यामध्ये वाढून जाते. पण मंत्री अंशुमनची जळून ती आग अजून जास्त जळायला लागते. आपल्या भवनमध्ये येऊन तो आपल्या बाबांच्या जवळ जाऊन बोलतो, बाबा, मी त्या वारकाला सोडणार नाही. तुम्ही तर मागच्या राज्याच्या कार्यकाळात मंत्री होतात. तुम्ही माझी मदत करा. पण शेवटी काय झालं आहे? अंशुमनने पूर्ण घटना आपल्या बाबा घनश्यामला सांगितली. त्याचे बाबा खूप जास्त रागावर आले. तुला त्या वारकामुळं एका महिलेच्या रूपामध्ये जावं लागलं. माझ्याकडे खूप चांगली आयडिया आहे, लक्ष देऊन ऐक. घनश्याम एक योजना अंशुमनच्या कानांमध्ये जाऊन सांगतो आणि अंशुमनचे डोळे चमकून उठतात. बघताच बघता 1 महिना पूर्ण झाला होता आणि आज मंत्री अंशुमनच्या सजाच्या अनुसार त्याचा साडी घालण्याचा शेवटचा दिवस होता. तो सभामध्ये आपल्या बाबा घनश्याम बरोबर आला होता. या मंत्री, काय गोष्ट आहे? आज माझे मंत्र्यांना पण घेऊन आला आहात. वडिलांची अचानक मृत्यू झाली होती आणि ते काही दिवस स्वर्ग लोकात होते. अच्छा, स्वर्ग कसा होता घनश्याम? की तुला माझे तिथं पूर्वज भेटले? हो, नक्की भेटले. ते राजासारखं जगत आहेत. जेवण बिवण पण सगळं ठीक आहे, पण ते काही दुःखी आहेत. म्हणजे माझ्याकडून काही कमी झाली हे राज्य सांभाळण्यासाठी, की वेगळी काही गोष्ट आहे? असं काही नाही महाराज, ते तुमच्यावर तिथं खूप जास्त खुश होते. तर सांगा, अशी कोणती गोष्ट आहे परेशानीची? खरं तर महाराज, स्वर्गात कोणी वारीक नाहीये, त्यामुळं त्यांची दाढी जमिनीपर्यंत आली. त्यांनी तुमच्या वारकाला स्वर्गातून बघितलं तर त्यांची इच्छा झाली. याबद्दल तुम्ही काही विचार करावा. अच्छा, पण आपण करावं काय? आपण तर इथून कोणत्या वारकाला पाठवू नाही शकत की आपल्याला मिथिलेश वारकाला अग्नी द्यावी लागेल आणि त्याचा अंत्यसंस्कार करावा लागेल. पण ही तर हत्या होईल ना? नाही महाराज, असं नाहीये. ते जसे त्यांचे केस कापणं होतील ते त्यांना एकदम बरोबर तुमच्याकडे वापिस पाठवतील. हे खरं आहे का? बरोबर आहे महाराज, लवकरात लवकर याचा इंतजाम करा. ठीक आहे मिथिलेश, तू तुझी तयारी कर. केस कापण्याच्या सगळ्या अवजाराचे पैसे माझ्याकडून घे. त्यांना कुठली परेशानी नको होऊ देऊ. जसं तुमची इच्छा महाराज. पण माझी एक विनंती आहे, मला याची खबर माझ्या घरच्यांना द्यायची आहे आणि त्यांच्यासाठी धान्य पण बघायचं आहे. कारण मी जोपर्यंत स्वर्गातून नाही येत बिना कोणत्या परेशानीनं राहू शकत आणि माझी वाट पाहू नाही शकणार. ठीक आहे, तुला किती वेळ पाहिजे? 1 महिना महाराज. एवढा वेळ त्यांच्यासोबत घालायचा आहे, नंतर कधी मौका भेटेल काय माहीत. ठीक आहे मिथिलेश, 1 महिन्यानंतर आपण भेटू. बघताच बघता 1 महिना निघून गेला होता आणि सर्वजण निश्चित केलेल्या जागेसाठी पोचून जातात, जिथे एक गवत आणि लाकडांचा ढेर होता. फक्त अंशुमन आणि घनश्यामच तिथे होते. आत्तापर्यंत महाराज आणि वारीक आले नाहीत. मला तर वाटत आहे तो वारीक पळून गेला. पळून जरी गेला तरी पण चांगला आहे. जर तो इथं आला तो मारल्या जाईल. खरं बोलत आहेत बाबा. तेव्हा तिथे राजा बरोबर मिथिलेश नाही आपल्या अवजारांचा डब्बा घेऊन येत होता. हे बघून घनश्याम आणि अंशुमन चौकून गेले. माझी मंत्री, तुम्ही असं का बघत आहेत? नाही भैया, नाही. मी फक्त विचार करत होतो की आता तुझ्यासोबत खूप दिवसांनी नंतर भेट होईल. महाराज, अग्नी तुम्ही द्या. आता मी या गवतात चालल्या जातो. मिथिलेश गवतामध्ये शिरतो आणि महाराजने काहीच वेळामध्ये तिथे आग लावली. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की कुणाची आवाज पण नाही आली आणि असं वाटलं की जसं गवत तेवढं जळत आहे. असं वाटत आहे तू खरं बोलत होतास घनश्याम. आता मिथिलेश स्वर्गात माझ्या पूर्वजांचे केस कापेल. नक्कीच महाराज, खूपच आनंदाची गोष्ट आहे. महाराज खूप जास्त प्रसन्न होते आणि त्याचबरोबर दोघे बाप लेक पण दोघांचा प्रसन्नताचा कारण वेगळा होता.
3 महिने निघून गेले होते, पण आतापर्यंत नाई परत नाही आला. राजाला चिंता व्हायला लागली. तर त्यांनी मंत्री आणि त्याच्या मुलग्या घनश्यामला बोलवलं. महाराजची दाढी आणि केस खूप जास्त वाढले होते, कारण आता ते दुसऱ्या कुठल्याच नाईकडून केस कापून घेत नव्हते. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. तो वारीक आत्तापर्यंत वापस कसा नाही आलाय? त्याला आत्तापर्यंत वापस यायला पाहिजे होतं. असं पण होऊ शकतं त्याला स्वर्ग खूपच जास्त आवडला असेल महाराज. मी वारकाची वाट पाहून केस नाही कापलेत अजून, पण माहित नाही तो तिथं काय करत असेल. काही नाही महाराज, तुम्ही दुसरा वारीक पाहून घ्या. तेव्हा दरबारमध्ये नाई आला. मिथिलेशला बघून घनश्याम आणि अंशुमन हक्के बक्के राहिले. ये मिथिलेश, मला तर असं वाटलं तुझी वाट पाहून पाहून मी म्हातारा होऊन जाईल. माफ करा महाराज, तुमच्या पूर्वजांनी मला तिथं थांबूनच घेतलं होतं. अच्छा, काय चालू आहे तिथं सांग मला मिथिलेश. खूपच चांगलं चालू आहे महाराज. चांगलं जेवण, चांगलं झोपायची जागा, तिथं सगळ्यांचे केस कापायला मी शिकवलं आहे त्यांना. अच्छा, अजून सांग मला स्वर्गाबद्दल. महाराज, तिथं एक समस्या नक्की होती. सांग, काय समस्या आहे त्यांना, मी आत्ता ठीक करतो. महाराज, स्वर्गातील 2 मंत्र्यांनी आत्ताच धर्तीवरती जन्म घेतला आहे. त्यांना 2 चतुर आणि त्यांचं मनोरंजन करतील असे 2 मंत्री पाहिजेत. त्यांनी पूर्व मंत्री घनश्यामची खूपच तारीफ केली आहे. वापस त्यांना स्वर्गात बोलवलं आहे. अच्छा, दुसऱ्या मंत्र्यासाठी आपण कोणाला पाठवावं? महाराज, त्यांनी स्वर्गातून अंशुमनजींना साडी घातलेलं पाहून खूपच जास्त हसले आणि त्यांनी सांगितलं यांनाच पाठवून द्या. प्रबंध केला जावा. दोन्ही मंत्र्यांना आजच पाठवलं जाईल. नाही महाराज, आपल्याला राज्याचा भार पण सांभाळायचा आहे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी आणि मिथिलेश सगळं पाहून घेऊ. आणि तुमच्या परिवारामध्ये तुम्ही दोघंच आहात, तर थांबायची काही काळजीच नाहीये. आजच तुम्हाला स्वर्गासाठी पाठवलं जाईल. नाही महाराज, नाही महाराज, असं नका करू. माझी काही चुकी नाहीये. सगळी चुकी पिताजीची आहे. त्यांनीच मला हे सुचवलं होतं. अरे, तू मुलगा आहेस की दुश्मन? मिथिलेशकडून सुटकारा पाहण्यासाठी तूच आला होतास ना माझ्याकडे. हे दोघं तुम्ही अचानक असं काय बोलताय? महाराज, ते दोघं काय सांगणार महाराज? मी सांगतो तुम्हाला. खरं तर स्वर्गाचा कोणता रस्ता नाहीच आहे, आणि नाही मी कधी स्वर्गात गेलो. यांनी षड्यंत्र रचलं की मी राज्य सोडून जावं की मारल्या जावं, पण मी पळालो नाही. 1 महिन्याच्या अवधीत मी गवताच्या खाली सुरंग खोदली आणि तिथून बाहेर निघालो. हे काय नाटक लावलं आहे घनश्याम आणि अंशुमन? तुमच्या दोघांना याची वाईट सजा भेटेल. माझा आणि माझ्या पूर्वजांचा मजाक उडवण्याबद्दल आणि मिथिलेशची हत्या करण्याचा विचार केल्याबद्दल मी तुम्हाला आजीवन जेरबंद करण्याची सजा देतो. नाही महाराज, नाही महाराज, क्षमा करा महाराज, क्षमा करा. दोघे जण ओरडत राहिले, पण दोन्ही सैनिक त्या दोघांना तिथून घेऊन गेले. मिथिलेश नाईची सूझबूझने राज्यामधून 2 भ्रष्ट माणसांना सजा दिलवली. चतुर नाईकडून खुश होऊन राजाने त्याला खूप सगळे रत्न आणि आभूषण दिले. ह्यानंतर मिथिलेश राजाचा एक खूप मोठा सहायक पण बनला.